आज ऋषीभाऊचा बर्थडे असल्यामुळे आमचा आजचा दिवस सीझन पेक्षा कमी नाही. पूर्ण दिवस आम्ही केक बनवणार आणि ऋषीभाऊ कट करणार, कारण की भाऊची फॅन फॉलोइंगच तेवढी. सर्वांना जय श्रीराम. रात्रीचे वाजले होते 12 आणि आम्हाला द्यायची होती केकची डिलिव्हरी. मेहकरच्या रोडा चौकाचा नजारा पाहत पाहत आम्ही आलो शिवसेना कार्यालयाला, जिथे की ऋषीभाऊचा वाढदिवस साजरा करणार होतो. सर्व बघत होते वाट आणि तेवढ्यात फटाक्याचा आवाज आला. तेवढ्यात झाली भाऊची एंट्री सोबतच दिसलेला हा ट्रक, जो की पूर्ण बॅनर आणि स्पीकरनं डेकोरेट केला होता. फटाक्याचा आवाज येतात सर्व पब्लिक एका जागी जमा झाली आणि सर्वांनी घेतला वाढदिवस साजरा करायला. आणि बघता बघता रात्रीचा 1 वाजला होता. पण भाई पब्लिक जशी जा तशीच. आणि बर्थडेला लावलेला असा ट्रक तुम्ही पहिल्यांदा पाहिला. आणि सकाळची पहिली सुरुवात म्हणजे हा 12 किलोचा असलेला केक आणि सोबतच छोटे मोठे केक सुद्धा. आणि तेवढ्यात एक परत केकची ऑर्डर आली, जो की त्यांना इमर्जन्सी पाहिजे होता. आणि आपल्या गिरायकाला आपण जाऊ देणार आहे का? 2 घंट्यात त्याला 4 किलोचा केक बनवून दिला आणि सोबतच 12 किलोच्या केकची डिलिव्हरी द्यायची होती. थोडा केक डेकोरेट करून आम्ही निघालो डिलिव्हरीसाठी. रोडाने आणि चौकाने आम्हाला फक्त एकच नजारा पाहायला भेटत होती. कॉलेजमध्ये एंट्री करतात सर्व पब्लिक जमा झाली होती. सोबतच झाला होता त्यांच्या एंट्रीचा टाइम. म्हणलं आपण पण फटाफट केक सेट करून देऊ, म्हणजे की आपल्या डोक्याला काही ताण राहणार नाही. केक स्टेजवर नेऊन ठेवला आणि सोबतच करून घेतला डेकोरेट आणि लगेच आम्ही निघालो बेकरीच्या दिशेनं. कॉलेजच्या बाहेर येताच एंट्री झाली ऋषीभाऊची आणि यांचा ताफा पाहून तर नवीन माणूस हक्काबक्का होऊन जाईल. बेकरीहून येत होता अभिचा कॉल, कारण की तोही केक घेण्यासाठी आला होता. सोबतच अभि मला पण घेऊन आला, कारण की इथं पण ऋषीभाऊचा केक कट करायचा होता. आणि वाट बघणारी ही आमची मित्रमंडळ कंपनी. परत फटाक्याच्या आवाजात झालेली जोरदार एंट्री. लोकांचं असलेलं एवढं प्रेम प्रत्येकाच्या नशिबात नसतं आणि तेवढ्यातच करायला घेतला आम्ही सेलिब्रेट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. आणि सोबतच मित्रमंडळ कंपनी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या.